मित्रांनो, आजच्या ज्या महत्त्वाच्या बातम्या आहेत, तर इंडियन एक्सप्रेसमधली ही बातमी आहे. सौदी अरेबिया, टर्की अँड पाकिस्तान साइन डिफेन्स डील. आता याला म्हटलं गेलंय मेक्का जॉइंट डिफेन्स ॲग्रीमेंट. आता याच्यामध्ये या ॲग्रीमेंटचं सिग्निफिकन्स या चेंजिंग जिओपॉलिटिक्समध्ये काय असणार आहे? हे पहा, सौदी अरेबिया जर बघायला गेलं तर भारताचे निश्चितपणे त्याच्यासोबत संबंध चांगले आहेत. पण पाकिस्तान, टर्की आणि सौदी अरेबियाची ही ट्रायलॅटरल अलायन्स बनणं, हे एक नवीन ग्लोबल इक्वेशन पण इथे तयार करेल. आता बघा, टर्की जो आहे तो नाटोमधला एक सेकंड लार्जेस्ट मिलिटरी अलायन्स मानला जातो. सौदी अरेबिया हा वन ऑफ द मेजर ऑइल एक्सपोर्टर कंट्रीजपैकी एक आहे. फायनान्शियल त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर अतिशय चांगलं आहे. आणि पाकिस्तान जो आहे तो एक न्यूक्लिअर आर्म्ड मुस्लिम मेजॉरिटी कंट्री हा मानला गेलेला आहे. आता ह्या अलायन्स बनण्याने आपल्या भारतावर याचा काही परिणाम होऊ शकतो का? किंवा तुम्हाला कुठले कुठले कन्सर्न वाटतात, त्याच्यामुळे काय असू शकतील, मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आता थोडे काही कन्सर्न मी तुम्हाला सांगतो, जसं की पाकिस्तानची जी एक स्ट्रॅटेजिक पोझिशन आहे ती थोडीशी इम्प्रोव्हाइज होऊ शकते. आणि दुसरं असं की काश्मीर मुद्द्यावर त्यांना कदाचित ह्या अग्रीमेंटमुळे किंवा यांच्या या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे कदाचित सपोर्ट हा थोडासा जास्त भेटू शकतो. आता या अग्रीमेंटमध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा काय आहे? एक महत्वाचा मुद्दा आहे कलेक्टिव्ह डिफेन्स. तर कलेक्टिव्ह डिफेन्स हा अप्रोच काय असतो? कलेक्टिव्ह डिफेन्समध्ये असं मानलं जाईल की या तिघांपैकी कुठल्या एका जरी देशावर जर कोणी आक्रमण केलं तर ते आक्रमण ह्या तिघांवर मानलं जाईल. म्हणजे एक टीम म्हणून, एक युनिट म्हणून इथे ते असतील. आता जसं ऑपरेशन सिंदूर सपोज आपण भविष्यात 2.0 जर लॉन्च केलं तर कदाचित आपल्याला काही सँक्शन्स किंवा इथे कदाचित टर्की किंवा सौदी अरेबिया हे पाकिस्तानच्या सपोर्टने सुद्धा इथे स्टँड घेऊ शकते. काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला एक स्ट्रॉंग सपोर्ट इथे भेटू शकतो. तसंच पाकिस्तानचा जो एक स्ट्रॅटेजिक पोझिशन आहे तो इथे डेव्हलप होऊ शकतो किंवा इथे त्याला चांगला फायदा होऊ शकतो. हां, आता थोडासा एक पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट असा आहे की कंपेअर टू पाकिस्तान, सौदी अरेबियासाठी भारत हा नेहमीच म्हणजे इन टर्म्स ऑफ आपण जर व्यापार जरी म्हटलं किंवा आपलं व्यापाराव्यतिरिक्त बाजारपेठ जरी म्हटली तर सौदी अरेबिया आणि भारताचे जे संबंध आहेत ते सुदैवाने चांगले. तर त्याच्यामुळे हा एक पॉझिटिव्ह पॉइंट इथे ह्या अनालिसिसमध्ये तुम्हाला लक्षात घेणं अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढची एक न्यूज जी आहे तर ती आहे की इंडियाने ऑफिशियली आपल्या ऑफिशियल मॅपमध्ये 27 अरुणाचल प्रदेशमधले जे लोकेशन्स आहेत ते आपल्या ऑफिशियल मॅपमध्ये दाखवले. आता याचं एक शॉर्टमध्ये मी तुम्हाला हिस्ट्री सांगतो. चायनाला ही अतिशय घाणेरडी सवय होती. चायना काय करायचं, की त्यांचं ऑफिशियल मॅप रिलीज करायचं आणि त्यांच्या ऑफिशियल मॅपमध्ये जे आपले भारतातले स्पेसिफिकली अरुणाचल प्रदेशमधले जे काही लोकेशन्स आहेत, तर तो त्यांच्या स्वतःच्या ऑफिशियल मॅपमध्ये टाकायचा. आणि चायनाचा पहिलेपासून हा स्टँड राहिलेला आहे, की तो अरुणाचल प्रदेशवर क्लेम करतो, की तो भाग इथे अ, त्यांचा वाला आहे. आता ज्यावेळेस त्यांच्यातर्फे अशा प्रकारची ही एक चुकीची कृती केली जायची, तर भारतातर्फे त्याला एक रिॲक्शन नक्कीच यायची. पण ती रिॲक्शन काय असायची, की भारत त्या कृतीचं कधीच समर्थन करत नव्हता. भारत त्याला नेहमी क्रिटिसाइज करायचा किंवा ओव्हर डिप्लोमॅटिक जे काही टॉक्स व्हायचे त्याच्यामध्ये हा मुद्दा इथे रेज करायचा. आता हे जे आपण आपल्या ऑफिशियल मॅपमध्ये चायनाच्या या चायनाने क्लेम केलेले जे हे 27 प्लेसेस आहेत अरुणाचल प्रदेशचे, त्यांना आपण आपल्या मॅपमध्ये दाखवले, तर हा एक स्ट्रॉंग मेसेज आपण सुद्धा इथे कन्वे केलेला आहे. आता चायनाची ही जी एक्सपान्शनिस्ट पॉलिसी आहे त्याच्यासाठी हे एक अतिशय योग्य उत्तर आपण दिलेलं आहे. आणि अँसरमध्ये की इंडिया हा एक सॉफ्ट नेशन पॉलिसीला कशा पद्धतीने मागे टाकून एक नवीन विचारधारेने इथे पुढे जातोय, तर त्या दृष्टिकोनातून हा केस स्टडी इथे आपण मेन्शन करू शकतो. कदाचित तुम्हाला माहिती असेल की काही दिवसांपूर्वी एक अरुणाचल प्रदेशमधलीच एक एक महिला होत्या. तर त्या ट्रॅव्हल करत असताना त्यांना आय थिंक दुबईमध्ये चायनीज जे काही इमिग्रेशन ऑफिसर्स आहेत त्यांनी त्यांना खूप हॅरॅश केलं होतं. का? कारण त्यांनी असं सांगितलं की तुमचा जो इंडियन पासपोर्ट आहे, त्याच्यात मेन्शन केलेलं आहे की अरुणाचल प्रदेश हा इंडियामध्ये. तर अरुणाचल प्रदेश हा तर आपल्या भारताचा अविभाज्य घटक आहे. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की चायनाची प्रवृत्ती ही किती खालच्या स्तरावर गेलेली आहे आणि एक्सपान्शनिस्ट पॉलिसीसाठी ते किती इल्लीगल अप्रोचने इथे काही गोष्टी स्वतःच्या मॅपमध्ये दाखवतात किंवा जागतिक पातळीवर अशा पद्धतीचा एक प्रेशर टॅक्टिक्स ते इथे खेळत असतात.
त्याच्यानंतर ह्या न्यूज व्यतिरिक्त पुढची एक न्यूज आहे नॅशनल हँडलूम डे अँड हँडलूम सेक्टर इन आसाम. आसामचा मी उल्लेख इथे यासाठी करतोय की भारतातले सगळ्यात जास्त लूम्स जे आहेत ते आपल्या आसाममध्ये इथे तुम्हाला बघायला भेटतात. नॅशनल हँडलूम डेची ही जी बातमी आहे ती PIBने इथे कव्हर केलेली आहे. आता 7 ऑगस्ट हाच नॅशनल हँडलूम डे म्हणून का सेलिब्रेट केला जातो? प्रिलिम्समध्ये याच्यावर प्रश्न विचारला जाईल. कारण आपल्या स्वदेशी मुवमेंटची जी तारीख होती ती सुद्धा हीच होती. आता नॅशनल हँडलूम डेच्या दृष्टिकोनातून इथे आपला GS पेपर 1 मध्ये सोसायटी हा जो सेक्शन आहे तर त्याच्यातल्या विमेन एम्पॉवरमेंटचा केस स्टडी तुम्ही इथे मेन्शन करू शकता. कसं? कारण महिलांचा सहभाग ह्या हँडलूम सेक्टरमध्ये सर्वात जास्त इथे येतो. त्यामुळे हा एक विमेन एम्पॉवरमेंटचा अतिशय एक महत्त्वाचा केस स्टडी आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की भारतामध्ये सगळ्यात जास्त आसाममध्ये हे लूम्स तुम्हाला बघायला भेटतात. तसंच मायक्रो, स्मॉल, मीडियम एंटरप्राइजेस, एक स्टार्टअप असू देत किंवा एक रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून ह्या सेक्टरचं स्थान अतिशय इथे महत्त्वाचं आहे. आता याच्यासाठी इथे द हँडलूम ॲक्ट 1985 याच्याबद्दल तुम्ही थोडंसं वाचलं पाहिजे. त्याचा रेफरन्स इथे दिला गेलेला आहे आणि विमेन एम्पॉवरमेंटचं जे मी तुम्हाला बोललो तर तुम्ही इथे नोट करू शकता. स्पेसिफिकली 72% विमेन्स ह्या विमेन वर्कफोर्स या सेक्टरमध्ये कॉन्ट्रीब्युशन देत आहे. त्याच्यानंतर नॅशनल हँडलूम डे हे लक्षात ठेवा. स्वदेशी मुवमेंट लक्षात ठेवा. आसाम राज्याबद्दल माहिती असू द्या. भारतात सगळ्यात जास्त हे आसाममध्ये आहेत. प्रिलिम्समध्ये याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढची एक न्यूज आजच्या द हिंदूमध्ये आहे. ती आहे स्लेंडर बिल्ड व्हल्चर्स रिलीज्ड इनटू द वाईल्ड इन आसाम. आता याच्यामध्ये काय होतं की ज्यावेळेस अशी कुठली न्यूज येते तर त्याच्यावर प्रिलिम्समध्ये निश्चितपणे प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर इथे हे जे 5 कॅप्टिव्ह ब्रीड होते स्लेंडर बिल्ड व्हल्चर्सचे, तर ते त्यांचं ओरिजिन काय, त्यांचं इकॉलॉजिकल सिग्निफिकन्स काय आहे, ठीक आहे, त्यांच्या स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, तर याच्यावर तुम्हाला एक्झाममध्ये स्पेसिफिकली प्रिलिम्समध्ये नक्की प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता ह्या ज्या काही न्यूज मी तुम्हाला डेली बेसिसवर सांगत असतो, तर तुम्हाला या प्रत्येक न्यूजवर मी मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर प्रश्न दिला तर तुम्ही त्याचं उत्तर लिहिण्यासाठी इंटरेस्टेड आहात का? जर मुलांचा इथे रिस्पॉन्स असेल तर मेन्सचे काही प्रश्न मी इथे तुम्हाला देत जाईल. तुम्ही त्याचे उत्तर लिहून आम्ही एक ग्रुप इथे क्रिएट करू. त्याच्यावर तुम्ही त्याचे PDF पाठवा. मी निश्चितपणे त्याला असेसमेंट करून त्याचा फीडबॅक सुद्धा मी तुम्हाला देईल. तसंच हे जे काही न्यूज आहे याच्यावर काही MCQ क्वेश्चन सुद्धा आम्ही SPMने बनवलेले असतात. तर ते सुद्धा मी तुम्हाला तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेल. तर तुम्ही सिन्सिअरली यांना फॉलो करा.